स्थापना किंवा परिपक्व बनणं. कारण चालत असताना चालत आपण आपल्यामध्ये थोडंसं पुरुषार्थाकडे दुर्लक्ष होतंय आणि काही ना काही नवीन कमी कमजोरी आपल्यामध्ये यायला लागतात. आणि ज्यावेळी भट्टीमध्ये आपण जातो त्यावेळी त्याच्यावरतीच आपलं काय होते क्लिअरिफिकेशन मिळतंय आपल्याला. आणि ह्या वर्षीची जी भट्टी झाली खरोखर सगळ्या आमदार ग्रुप वगैरे खूप सुंदर अनुभव केला. कारण समयानुसार आता आपल्याला सांगावं लागत नाही समय खरं वातावरणही ते जाणवून देते. कारण त्यावेळी जी भट्टी झाली त्यावेळी इतर दोन भट्टीमध्ये कसं क्लासेसच्या वेळी किंवा योगाच्या वेळी बहिणी बाहेर दिसायच्या किंवा बोलणं व्हायचं. तर त्यावेळी सांगावं मेजॉरिटी सांगावं लागलं नाही कुणाला. कारण जवळजवळ 98% बहिणींनी पूर्ण मौन केलेलं होतं. कधीही योगाची टाईम असेल क्लासच्या अगोदरची त्याच्या अगोदर 5 ते 10 मिनिट अगोदरच हॉल पूर्ण भरलेला असायचा. तर 2-2.5 बहिणी होत्या. तर आवाज नव्हता कोणत्याही प्रकारचा. कोणताही क्लास असेल त्यानंतर रिअलायझेशन जास्त क्लास नाही ठेवले त्यांनी. एक सकाळ दुपार आणि संध्याकाळ असे 3च क्लास असायचे आणि त्याच्यावरती रिअलायझेशन असायचं. आणि त्याच्यामध्ये पण मेजॉरिटी जर बघितलं तर 98% बहिणी ह्या पूर्ण अलर्टमध्ये योगामध्ये दिसायच्या. म्हणजे सांगावं लागत नाही की समयाच्या किती जवळ पोहोचलेलो आहोत आपण. ॲटोमॅटिक बाबा आपण पुरुषार्थ ॲक्च्युली आता आपण पुरुषार्थ करत नाही, बाबा आपल्यावर पुरुषार्थ करून घेते. आणि ह्या भट्टीमध्ये खूप म्हणजे जाणवलं मला. आणि त्याच्यामध्ये आशा दिदी असतील, मनोरमा दिदी असतील, म्हणजे सगळ्याच्या वरिष्ठ बहिणी होत्या. त्यांनी मी एका टॉपिकवरती पूर्ण क्लिअर केला आम्हाला. त्याच्यामध्ये एक पॉईंट त्यांनी सांगितलं की चालत असताना आपण खूप साधारण समजत होता की एखाद्याच्यामध्ये गुण विशेषता बघत असताना की आपल्यामध्ये नाही येत म्हणून आपल्यामध्ये थोडंसं कमी पण आहे किंवा न्यूनगंड यायला सुरुवात होते. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही समजा स्वतःला किती अनुभव आहे. माझ्यासारख्या ह्या दुनियेमध्ये कोणी नाही आहे, मी मास्टर पीस आहे. आणि जर मी मास्टर पीस असेल तर दुसऱ्याशी माझी तुलना का करू. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण सांगितलं की बाबांच्या जास्त नाही सांगत कारण दोघींनी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे की बाबांचा साथ आपण स्वतःवरती सगळं ओढून घेतो. आणि आपल्या शक्तीनुसार काय होतं त्याच्यामध्ये रिझल्ट नाही भेटला की मग थोडंसं मायूस व्हायला होतं. तर त्यांनी बाबाच्या साथचा अनुभव सांगितले. कहाणी सांगितलेली होती की वडील आणि मुलगा रस्त्यानं चालत होते आणि रस्त्याच्या मध्ये झाड पडलेलं. आणि वडील सांगतात मुलगा की तू काय कर त्याला हटव. मुलगा त्याला धक्का देतो. खरं झाड मोठं असल्यामुळे त्याला हलत नाही. तर म्हणून नाही मला हलत आहे. नाही तुझ्यामध्ये ती वडील सांगतात की तुझ्यामध्ये ती ताकद आहे, तो हलवू शकतो, हलवतो. तर तो परत धक्का देतो तरी पण नाही हलत. तर वडील तुझी तू पूर्ण ताकद नाही लावलीस, तू आणखी थोडा धक्का आली तरी पण ते नाही हलत. मग वडील त्याला म्हणजे तू याच्यामध्ये चूक केलीस, तुला नाही हलत आहे ठीक आहे, तू पूर्ण शक्ती नाही लावून तुझी शक्ती काय आहे की मी तुझ्याबरोबर बोलतो, तू मला मदतीला बोलू नका. तसं आपण काय करतो, बाबांनी सांगितलं आपल्याला की मी आहे, काही करा तुम्ही, छोटा असू दे तर मोठं असू दे का मी आहे तुमच्या बरोबर. तर आपण आळस करतो बाबाला बोलवण्याचा. आणि थोडंसं आपण आपल्यावरती घेऊन गेल्यामुळे काय होते थोडंसं कुठे रिझल्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही आला किंवा. आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी त्यांनी सांगितलं की आता समयानुसार अंतर्मुक्तीचा अभ्यास वाढवा. अंतर्मुक्त म्हणजे आवाजाच्या परे सोडून द्या बाकी सगळं, आतमध्ये जास्तीत जास्त चेकिंग करा आणि चेंज करा. आणि ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञान म्हणजे समज म्हणजे जे काय आहे भगवानाने दिलेलं ते आहे तसं स्वतःमध्ये उतरवणं आणि ते तुमच्या कर्माद्वारे लोकांना दिसणं. आणि भगवानाला जर प्रत्यक्ष करायचं असेल तर हा ज्ञानाचा हा तिसरा नेत्र खोलून तुम्ही तुमच्या कर्मामध्ये ज्यावेळी उतराल त्या कर्माद्वारे भगवान त्याच्याद्वारे प्रत्यक्ष होणार आहे. आणि असंच नाही होणार की तुम्हाला चूज केलेलं आहे की तुम्ही कुठून भगवानानं का निवडलेलं आहे. कारण तुम्ही खूप काळापासून विचारले तुम्ही त्या स्थितीला या तर ॲटोमॅटिक काय करा तुमच्याद्वारेच भगवान प्रत्यक्ष होईल. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पवित्रतेची धारणा असेल किंवा मैलपणा असेल कारण आतमध्ये कुठेतरी असतंय. आणि ह्या सगळ्यावरती कसा पुरुषार्थ करायचा. तपस्या म्हणजे काय की आपल्याला साधन उपलब्ध नसते तरी सुद्धा एकाच संकल्पामध्ये टिकून राहणं ही खरी तपस्या आहे. आणि ह्या तपस्येच्या द्वारेच काय करणार आहे आपल्यामध्ये परिवर्तन येणार आहे. सत्युत्तर बाजूला ह्या थोड्या काळामध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे
परिवर्तन केलं पाहिजे. आणि बहिणीने पण एक प्रश्नोत्तरीचा क्लास होता, त्याच्यामध्ये पण बहिणीने पण खूप वंडरफुल क्लासेस प्रश्न विचारले, त्याची उत्तर पण भेटली. ती काय नाही तर बोलली तर खरं न विचारता पण खूप प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. त्यामुळं एक हलकं स्वतःला करणं, परत त्याचा अनुभव करणं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक 3 तासाचा योग, बैठा योग घेतलेला होता कंटिन्यू. मला स्वतःला पण वाटलं नव्हतं की मी 3 तास बसेल असं. मला वाटलं तर मला तर झोप आली. उठून काय करायचं, हॉलच्या बाहेर जायचं. खरं ग्रुप केलेले होते अलग अलग ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये आमचा जो ग्रुप होता तो मोठा होता, कॉन्फरन्स हॉलमध्येच होता. आणि अनिता दिदी आमच्या ग्रुपवरती होत्या, आणि त्यांनी 3 अवस्था सांगितलं की आत्माभिमानी, सेकंड आपलं देवता रूप, आणि फरिश्ता, त्या नाही बीज रूप लास्ट. आणि अशा ह्या 3 रूपांचा अभ्यास त्यांनी कॉमेंट्री करत गेले आणि योग करत गेले. आणि खरोखर माझ्या आयुष्याचा जर भक्तीतला जर वंडरफुल अनुभव असेल तर 3 तास एकदम हे असं हलकं झाल्यासारखा अनुभव झाला मला. आणि ही खूप माझी प्राप्ती होती या भक्तीतली. आणि तुम्ही पण सगळ्यांनी असंच बाबा आपल्याला सगळ्यांना संवेदन अनुभव करा भक्तीचा. ओम शांती.